हिवाळा सुरू झाला आणि थंडीचा कडाका वाढला की तेलकट त्वचासुद्धा कोरडी पडते आणि कोरडी त्वचा तर आणखीनच कोरडी होऊन अनेक समस्या निर्माण होतात. कोरडी त्वचा असणाऱ्या व्यक्तीला अनेक वेळा वायजळ ही समस्या देखील उद्भवते. त्याचबरोबर कोरडी त्वचा लवकर उलते आणि त्या व्यक्तीला अनेक वेदना सहन कराव्या लागतात. चला तर जाणून घेऊ हिवाळ्यामध्ये कोरड्या त्वचेची काळजी कशी घ्यायची. मी आहे डॉक्टर अनुराधा टाकरखेडे, त्वचारोग तज्ज्ञ, वरुडवरनं. चेहऱ्याची जेव्हा आपली त्वचा रुक्ष होते तर आपल्याला एक उपाय असतो, तो म्हणजे मॉइश्चरायझर्स. आता मॉइश्चरायझर्स मार्केटमध्ये खूप प्रकारचे आहे. त्यातला नेमका कोणता प्रकार आपल्या त्वचेला सूट होतो हे आपल्याला कळत नाही आणि आपण जर चुकीचं मॉइश्चरायझर वापरलं तर परिणामी आपली त्वचा लाल होते, कधी पिंपल यायला लागतात, कधी पुरळ यायला लागतं, कधी डल स्किन दिसते. मग हे टाळायसाठी काय करायचं, तर पहिल्यांदा आपल्या त्वचेचा जो प्रकार आहे तो समजून घ्यायचा. तर आपल्या त्वचेचे 3 टाईप असतात. एक ऑइली स्किन, ज्याच्यावर पिंपल असू शकतात किंवा नसूही शकतात. त्यानंतर ड्राय स्किन, त्याच्यानंतर नॉर्मल स्किन आणि एक येते कॉम्बिनेशन स्किन, ज्यामध्ये आपला टी पोर्शन म्हणजे कपाळ आणि नाक हे ऑइली असतं आणि यू पोर्शन म्हणजे दोन्ही गालांनी हनवटी ही ड्राय असते. तर हे सगळे आपले स्किनचे टाईप असतात. ड्राय स्किन ही खूप हिवाळ्यामध्ये त्रास देते. तर ड्राय स्किनसाठी काय करायचं, माइल्ड क्लिन्झिंग लोशन्स असतात, ग्लिसरीन फ्री असलेले. परत मी ग्लिसरीन फ्री सांगते. ग्लिसरीन फ्री असलेले माइल्ड क्लिन्झर असतात. हिवाळ्यामध्ये हे कोरड्या त्वचेसाठी अतिशय योग्य असतात. आणि त्यानंतर हायलोरोनिक ॲसिड आणि नियासिनेमाइड असलेले कॉम्बिनेशनचे जे मॉइश्चरायझर्स आहे ते जर यूज केले तर तुमची जी कोरडी त्वचा आहे, हिवाळ्यात अतिशय फाटायला लागून निस्तेज होऊन तुम्हाला त्रास देते, ती टाळता येईल. हिवाळ्यामध्ये कोरड्या त्वचेची काळजी कशी घ्यावी हे आज आपण डॉक्टर अनुराधा टाकरखेडे यांच्याकडून जाणून घेतले. हिवाळ्यात कोरडी त्वचा आणखीनच कोरडी होत असल्याने त्यावर योग्य मॉइश्चरायझर लावणे गरजेचे आहे. त्याचबरोबर त्वचेला ओलावा टिकून ठेवणे देखील तितकेच गरजेचे आहे, असे डॉक्टर अनुराधा टाकरखेडे यांनी सांगितले. अशाच नवनवीन माहितीसाठी पाहत रहा लोकल 18, प्रगती बहुरूपी लोकल 18 अमरावती.